हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल मी राईट्स एनिथिंग. आणि उद्या आहे रक्षाबंधन. आता रक्षाबंधनला सगळ्या ताईंनी राख्या आणून ठेवल्या असून पहिले तर खूप राहायचं रक्षाबंधनचं, बहिणींना आणायचे. हे आता सगळ्यांचंच आपल्या आपल्या घरी सगळ्यांचं चांगलं आहे. आता कोणी जास्त पहिल्यासारखं म्हणजे रक्षाबंधनला मुक्कामी येऊन राहणं ह्या सगळ्या गोष्टी नाही, लगेच बांधतात की जातात. मी पण एक छान पॅटर्न आणलं, पण ते दिसायला नाही असं व्यवस्थित. बॅक कॅमेराने दाखवते तुम्हाला. हे पायाच्यात भोले बाबाची मस्त पिंड आहे आणि छान आहे अशी डिझाईन. लहान लेकरासाठी कृष्णाची, छोटा भीमची मस्त मस्त राख्या आहे. तर मला तर काही मार्केटमध्ये जायला जमत नाही म्हणून मी इथूनच आणल्या. मार्केटमध्ये काय डझन आहे काय माहिती. आता आम्हाला दिलं 200 रुपये डझन. मार्केटमध्ये कमी असेल रेट. चला आता लहानपणी आमचा हा गणू तर मी किती 10वीला असताना तो झालेला तर छोटाच होता. म्हणजे मी मोठा झाल्यावरच रक्षाबंधनला तो आला त्या टायमिंगला. पण मी लहान होते ना, तर पप्पाचे मित्र जे पण म्हणजे हे होते ना आमच्या आजूबाजूला राहायला पोरं, तर ते यायचे माझ्याकडे राख्या बांधायसाठी. कारण त्यांना माहीत होतं ना मला भाऊ नाही म्हणून. हे गणू तर खूप उशिराने झाला. पहिला माझा भाऊ 4 वर्षाचा होऊन वारला होता. तर मग रवी भाऊ, प्रशांत भाऊ ते सगळे मानाने येऊन माझ्याकडून राखी बांधून जात होते. प्रल्हाद भाऊ तर वारला. तिकडे जायचे हनुमानघाटला, तिकडे आम्ही होतो ना, ते माझ्याकडून राखी बांधून जायचे. चला, मला सगळेच सण लहानपणी असं वाटायचे यावा लवकर या. पण रक्षाबंधन काही मला आवडायचं नाही, कारण मला लई बोरिंग दिवस जात होता ते लहानपणी. चला हे पालतं पडायला नाही, याच्यावर लक्ष द्यावं लागतं. उद्या रक्षाबंधनचं शूट घेईन मी डायरेक्ट. आज रेसिपी पण नाही शूट केली, काहीच नाही केलं. हे बघा, ही आंबाड्याची भाजी. एखादा हिरवा पान दाखव गो बाई. हे बघा म्हणजे फ्रीजमध्ये ठेवलेली होती ना. हे बघा अशी असती आंबाड्याची भाजी. त्याला गोंडे पण येते, ते पण टाकले. भाजीत चांगली भाजी होती. आम्ही प्राची कापून घ्यायली, तर कांदे बिंदे आणले. रेसिपी दाखवू तुम्हाला आता. ही आंबाड्याचीच कापून घेतो, वाफून घेतो. एवढी झाली भाजी कापून. हे दुपारी खारुड्या भाजले, थोड्या खाल्ले, थोडी नाही पोरींनी. तर चला भाजी करू. चहा वगैरे करून पेलो. आता करू आपण भाजी. कढाईत टाकली आता वाफवायला. ही पाय उकळल्यावर ना अशी दिसतीये. सामग्री मी काय काय घेतली. लसूण, कांदा जरा जास्त घालायचा आला. 2 मोठे मोठे कांदे कापून घेतले मी. आणि मिरच्या घेतल्या 10-15. भाजी आंबट राहते ही, तर खूप जास्तच आंबट लागू नये म्हणून मिरच्या जास्त घेतल्या. आणि इथं जिरे, शेंगदाणे आणि हे मीठ, एवढं सामान घेतलं. हरभऱ्याची डाळ जर भिजलेली असेल तर तुम्ही घालू शकता. आता ऐनवेळी भिजणार नाही, त्याच्यामुळं मी टाकायले नाही. आणि थोडासा गूळ पण टाकला तर त्याचं आंबट गोड चव ही बॅलेन्स होऊन जाते. तर मिक्सरला लावू आणि कांदा परतू. आणि ताईने तुम्ही या भाजीला आहे ना गूळ नाही टाका, हरभऱ्याची डाळ अजून छान होती बरं का भाजी. आमच्या घरचे आहे ना म्हणजे गोड आवडत नाही. संध्याकाळी एक तर तिखट खा वाटतं त्यांना. नाही तर मग जर पतली भाजी भाकरी केल्या तर म्हणते पतली भाजी कर, आणि सुकी भाजी असली तर मग पोळ्या. असं कॉम्बिनेशन असतं आमची इथे. आता तेल ठेवलं तापवायला. पण मारवाडी लोक टाकते बरं या भाजी, हरभऱ्याची डाळ आणि हे मी पण टाकते. पण आता नाही टाकायला आज, कारण भिजत टाकलेलं नाही, भिजणार नाही एवढ्या फास्टमध्ये. पण तुम्ही टाका, नक्की छान लागेल. करून मला अजून कुठली पालेभाजी बघायला आवडेल ते पण मला कमेंटमध्ये सांगत राहा, म्हणजे मला कोणची रेसिपी दाखवते समजेल तुम्हाला. कोणची रेसिपी दाखवते लक्षात येईल माझ्या. बारीक नाही काढलं मी, असं फक्त एकदाच फिरवलं मिक्सर. ओबडधोबड पाहिजे हे आपल्याला. कांदा आता गुलाबी झाला मस्त. तर ही भाजी टाकून देते. भाजी टाकली. आता हे तिखट
कॅमेरा धरायला कोणी नसल्या कारणाने आता मी काढून टाकते आणि मग टाकल्यानंतर दाखवते तुम्हाला. मिक्सर म्हणलं टाकून घेतलं, थोडीशी हळद टाकली. दिसायला तर चांगली दिसती बुवा, आता खायला काय माहिती. गुळ आणि हरभऱ्याची डाळ असती तर अजूकच क्या बात आहे वाली झाली असती. टाकायला अजून बी जमन, पण मग खूपच आता शिजून देणं ते खूपच वेळ होऊन जाईल. अशी पण छान लागती बरं का, तुम्ही करून बघा आणि कशी झाली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तुम्ही जे पण असं खेडेगावात जात असेल पळ्यात वगैरे, पहिले आम्ही लहान होतो त्यावेळी तर भरपूर असायची ही भाजी. आता बहुतांशी औषध फवारणी आणि या सगळ्या गोष्टी त्याच्यामुळं कमी झाली आहे. आम्ही लहान होतो त्यावेळेस खूप राहायची. माझी आजी तर महालक्ष्मीला असे गोळे करून ठेवायची ह्या भाजीचे, ह्याच भाजीचा मान राहतो म्हणायची. आणि आता तर आमच्या बघा घरच्या गावाकडच्या महालक्ष्मीला सापडली नव्हती भाजी ही, कुठंतरी 4-5 पानं सापडले होते, तेवढेच आमच्या आईने आणले आणि तेवढेच ठेवले होते पिळून. तर औषधं त्याच्यामुळं राहिलं नाही आयुर्वेदिक जास्त भाज्या. कोणी कोणी आंबेड्याची भाजी खाल्ली आहे किंवा नाही खाल्ली आहे मला कमेंटमध्ये सांगा. बघा छान दिसते ना. चला आता प्लेटिंग करू आणि थंबनेलसाठी एखादा छानसा फोटो काढून घेऊ. कॅमेऱ्यात माहीत नाही कशी दिसायली, पण अशी समोरासमोर तर मला लई टेम्पटिंग दिसायली. हे बघा, हे बघा कशी भारी दिसतीये ना. हा एक सेपरेट व्हिडिओ बनवती, नाही तर मी हा आणि उद्याचा रक्षाबंधनचा 2 ब्लॉग एकत्र करून टाकणार होती. पण आता मी कसं यूट्यूबवर नवीन आहे अजून, आणि खूप मोठे लॉंग लास्टिंग व्हिडिओ बघायला तुम्ही पण बोर होऊन जासाल. त्याच्यामुळे मुलांनी असं थंबनेलसाठी भाजी वगैरे प्लेटीत काढून घेतली की आणि प्राची नाही तर श्रुती, मग मी हेच खातो म्हणते, आम्ही भारी दिसतं ना म्हणजे ते. आता याच्यात टाकावं पोळ्या टाकायचं राहिलं माझ्या फक्त. कणिक मळलेलं आहे आणि काय गप्पा करणार होती मी. आठवलं. एक सोनीवर नाटक यायचं बघा, कैसा कैसा ही प्यार, कैसा ही प्यार, ते गाणं अजून थोडं येते मला. तर कोणी ते नाटक पाहिलेलं आहे बरं तुमच्यापैकी कोणी असेल ना 1991 वगैरेचे, किंवा ते नाटक कोणी पाहिलं असेल तर मला कमेंट करा. आणि पुन्हा हे पण खूप शो यायचा त्यावेळेस, इंडियन आयडल. सुरुवातीलाच फर्स्टवालं होतं, अभिजित सावंत झाला होता, राहुल वैद्य आणि अर्पिता शुक्ले का शुक्लेच होते बहुतेक त्या होत्या त्यावेळेस. खूप डिशचं हे होतं त्यावेळेस. आता तर डिश पण जास्त कोणी घ्यायला नाही, कारण मोबाईलवरच सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे. टी व्ही नावाचं हेच नाही राहिलं. म्हणजे टी व्ही फक्त आता ब्लॉगिंग वगैरे पाहण्यासाठी यूज करतात. पहिले टी व्ही म्हणजे खूप होतं. अक्षरशः मी तर टी व्ही घेण्यासाठी माझा वारलेला भाऊजी आहे ना, त्यांनी गल्ला केलेला 4 आणे टाकून. आणि त्यावेळेला मला वाटतं ते छोटा असं निळं दिसायचं पाहतो टी व्ही, ब्लॅक अँड व्हाईट ज्याला म्हणायचं. तर ते निळावाला टी व्ही 5,000चा तर काय आणला होता पप्पाने. तर त्याला म्हणजे तरी पण तो वारल्यावरच आणणं झालं तो टी व्ही. तो असताना काही तो टी व्ही आणणं झाला नव्हता. तर पहिले कंडिशनच अशा असायच्या. आणि ते डिश वगैरे काही नसायचं, ते अशा अँटिना होता. ते त्याला असं एक वायर राहायचं पतलं केबल, ते घरात टी व्हीला ते मागून कनेक्ट राहायचं. असं कोणाची तरी डिश वगैरे गेली असली ना, आम्ही काय करायचं त्याला ती पिन करून काय करायचं, पत्रावर जायची पिन करून ते कॅच व्हायचं. थोडंफार कोणाचं वायर वगैरे गेलेलं असलं तर ते कॅच होऊन जायचं. मग ते अँटिना तिथं जवळ असला की असं
त्यावेळेला मग जी सिनेमा थोडं थोडं खर 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 पण कधी क्लिअर दिसायचं, कधी असं म्हणजे लाईट जायची त्याची पण. तर ते जी सिनेमावर ते काय ते एक डरावना पिक्चर यायचा पण जी सिनेमावर वीराणा तेच फेवरेट. कधी पण ती गुरुवारी वीराणा लागूनच जायचं. जसं आता सोनी मॅक्स आहे ना सूर्यवंशम, त्याने विकत घेतलेला टाकत राहतो. तसं एक जी सिनेमावर वीराणा खूपच यायचा. सगळ्यात स्टार्टिंगला तर टी व्ही घ्यायच्या आधी अण्णाच्या इथं टी व्ही होता. आम्ही असे लाईनशीर दरवाजाने एक 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 येऊन बसायचं. ते रविभाऊच्या लक्षात आलं आम्ही येऊन बसलो, मजा घ्यायचं. आम्ही त्याला आधी बंद करून द्यायचं टी व्ही. मग आम्ही सगळे उठून जायचं. मग बंद करायचं, वाट बघायचो, तरी बी उठायचोच नाही. जा म्हणले तरी उठायचंच नाही, बघायचं वाट चालू करत करत. मग आम्ही जायचं उठून, मग आधी लावायचं टी व्ही. मग आम्ही गेल्यावर लावायचा, असं करायचं. पण त्याची मम्मी जी आहे ना, तर त्यांना मावशीच मानायची मी. तर ते म्हणजे पाव देणारे लेकरायचे पाव दे, मग त्या चालू करायच्या कधी कधी, असं होतं. आणि त्यांच्या ह्याला आहे ना ते महादेवचं नाटक पण तेव्हा, ते महादेव तांडव यायचं सुरुवातीला. ते पाहायला खूप इंटरेस्ट वाटायचं. 9ला का काय लागायचं ते. तर ते पण त्यांची टी व्हीला असं रंगीत काच अण्णाने लावला होता. पप्पाचे मित्रच आहे अण्णा. आता ते आंबईला राहतात, इथं नाही राहत. आंबईला गेले ते बऱ्याच दिवसांनी. आता त्यांचं म्हणजे ते परतूरला फॅक्ट्रेशनला जात होते ना ड्युटीसाठी. मग ते फॅक्ट्रेशन बंद पडलं. मग त्यांनी वावर वगैरे सगळं तिकडे असल्यामुळे मग शिफ्टिंगच तिकडं करून घेतली गावाकडं. जे पण पैसे मिळाले होते किंवा हे घर विकून आलं होतं, त्यांनी गावाकडं 2 मुलांची सोय केली आणि गावाकडं गेले. मग ते टी व्ही, मग तसं टी व्ही पाहायचो आम्ही. असं टी व्हीची कंडिशन होती त्यावेळेला. गल्लीत एवढा टी व्ही नव्हता सगळ्यांकडं. मग आम्ही घेतला, पैसे सासून घेतला. मग सगळ्यांनीच दमादमाने घेतले, म्हणजे तरी पण खूप लेट न घेतले. कोणाच्या इथं बघायचं हे करायचं असंच होतं सगळ्या स्टार्टिंगला एकदम सुरुवातीच्या वेळात. आणि फोटोचं पण खूप होतं. मला आठवतं माझे भावाचा फोटो काढायचा म्हणून त्याचा फोटोच नाही. फक्त एक आता मल्हार जसा आहे माझा 3 मंथचा, तसा आसन त्यावेळेला मम्मीच्या वडिलांनी त्याचा एक फोटो काढलेला, असा खाली झुकून. तोच एक फोटो आहे फक्त. कॅमेरा पहिले कसं राहायचं असं, आता जिथं कुठं पण फोटो, मोबाईलमध्ये फोटो झालं, फोटोचं काही विशेष राहिलंच नाही. पहिले तसं नाही, आठवण म्हणून फोटो ठेवल्या जात होते. तर मग बाबांनी तसं की मला आठवण, म्हणजे आम्हाला आठवण राहिली पाहिजे माझ्या नातूची, असं म्हणजे छान वाटतं ना लहानपणीचे फोटो. मग बाबांनी काढलेला होता. तेवढा एकच फोटो होता त्याचा. तेवढा एकच होता. माझ्या इथं समोरच्या रूममध्ये होता बघा. आपण ते आमच्या वहिनी यायच्या ना कधी पण, म्हणजे मेलेले व्यक्तीचे फोटो द्या, आपले फोटो म्हणजे नसावे म्हणायच्या. म्हणजे यांनी काढून ठेवला तो, त्याचा फोटो समोर होता. दाखवला असतं बघा तुम्हाला मी. बरेच एखाद्या ब्लॉगमध्ये दाखवला पण असं मी. तर मग तो वारल्यानंतर मग पप्पांनी माझा फोटो काढून आणला फोटो स्टुडिओला जाऊन. त्याला घेऊन 2दा गेलो होतो. म्हणजे आम्ही त्यावेळेस पप्पाकडे हिरोची एक मस्त सायकल होती. सायकलच गाडी सामान होती पहिल्या जमान्यामध्ये. तर ते लाल शीट होतं पप्पाच्या सायकलला. मस्त पप्पा आम्ही बसत्यानं, जसं काय की गाडी येते, पाठीमागे मम्मी बसायची, त्या दंडीवर आम्ही बसायचो आणि चाललो घरी. 2दा नेलं होतं पप्पानी बरं, मला आठवतं. पण ते 2दा मी स्टुडिओ बंद होता, ते फोटो स्टुडिओ. कारण पप्पाला मला टाईम नसायचा, ड्युटीला जायचे. रविवारी सुट्टी असायची, रविवारी गेलं तर आम्ही बंद होतं ते 1-2दा. मग नंतर मग माझं काढले होते पप्पांनी. ते जुनं अल्बममध्ये असेल त्यांच्याकडं. असं लहानपणीचं खूप हे होतं. चला आजचा ब्लॉग तर मी इथंच एंड करते. आणि आपली आंबाड्याची भाजीची रेसिपी कशी झाली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि गप्पा कुठून निघल्या आणि कुठल्या कुठे केल्या. फेम गुरुकुल कोणी पाहिजे ते पण मला सांगा. फेम गुरुकुल अरिजित सिंग ज्यावेळेस होता, अरिजित सिंगची पूर्ण जर्नी मी पाहिलेली आहे. हालाकी त्यावेळेस काझी म्हणून एक हे होता, अफगाण जिलेबी, ते गाणं आलं बघा, त्याच्यात कटरीना सोबत त्यांनी हे केलेलं आहे डान्स.
तर तो होता काझी काश्मीरचा, तो जिंकला होता. पण बरेचसे जावेद अख्तर झालं, यांच्या सगळ्या नजरेत हा बसेल होता अरिजित सिंग. आणि मला पण त्यावेळेस अरिजित सिंग इतका आवडायचा ना टीनेज क्रश पण म्हणू शकता तुम्ही. अरिजित सिंग इतका आवडायचा, अक्षरशः त्यावेळेस पब्लिक वोटिंगवर होतं. अरिजित सिंग गेला होता ना, त्यावेळेस मी रात्रभर रडली होती रात्रभर रडली, म्हणजे तुम्ही समजू शकता किती क्रेज होतं त्याच्याबद्दल मला पण मग ते लक बाय लक तो टॅलेंट होतं अरिजित सिंग, म्हणजे तो आलाच पुढं. चला, कधीतरी तुम्हाला जर जुन्या गप्पांमध्ये इंटरेस्ट असला ना, तर मला हो म्हणून टाईप करा कमेंटमध्ये, मग आपण एखाद दिवशी मस्त गप्पा करू. चला, आजच्यासाठीच एवढं. तर उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटूच आपण. चला, बाय बाय, गुड नाईट. पोळ्या टाकतो.